हा जो हरभरा आहे हा 3 एकर क्षेत्रामध्ये आहे, बरोबर. तसेच हा हरभरा ज्यावेळेस पेरणी केली ती 2 महिने अगोदर हा एकदम न निघाल्यासारखा दिसत होता, काहीच निघाला होता, एकदम विरळ होता. ज्यावेळेस 10 दिवसांनी निघाला त्यावेळी कुठं निघाला होता. माझं पूर्ण लक्ष विस्कळीत होऊन गेलं की म्हटलं यार आता हा निघाला नाही, तर पूर्ण विरळ झाला होता, खूप विरळ झाला होता. मग लक्ष लागा नाही शेतामध्ये, काय करायचं काय. तर दीपक सरांना मी बोलवलं, म्हटलं सर तुम्ही शेताला भेट द्या. ते आल्यानंतर त्यांनी सांगितलं की थोडं मोठं होऊ द्या, आपण स्प्रेनुसार याचं थोडं प्लॅनिंग करू, वेगळं एक विशिष्ट प्रकारे वेगळं प्लॅनिंग करू की जेणेकरून हरभरा एकदम चांगल्यारीत्या येईल. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा हरभरा आज तुम्ही पाहू शकता की याची हाईट आज 1 फुटापर्यंत कंप्लीट झालेली आहे, पूर्ण पसरलेला आहे. तसेच म्हणजे दोन्ही साईडनं पाहिलं तर जास्त 1.5 फुटापर्यंत हा पूर्ण पसरलेला आहे शेतामध्ये. आणि याची हाईट जमिनीपासून पकडली तर 1 फूट उंच हे झाड झालेले आहेत सर्व. यामध्ये 50% फुलोर आहे, तर 50% गाठी परिपक्व झालेले आहेत. आणि 1 फूट जमीनपासून याची हाईट झालेली आहे. एकदम छानरित्या आणि व्यवस्थितरित्या या कोरळू या शेतामध्ये एकदम विश्वास बसणार नाही असं उत्पन्न आणि असं पीक निघणार आहे. आणि जे हरभरा आहे, हरभरा जे पीक आहे हे एकदम दीपक सर यांच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुव्यवस्थितरित्या पाहायला दिसत आहे. तर तेच व्हिडिओ थोडं स्टॉप करा आणि गाठी दाखवा कंप्लीट. मागून अनिल ताठे, राहणार पिंपळगाव काळे. मी एक शेतकरी आहे. हे माझं 3 एकर शेत आहे. या 3 एकर शेतामध्ये ठोक्यान केलेलं आहे. यामध्ये मी तुम्हाला सांगितलंच की 50% जे गाठी लागलेल्या हरभऱ्याला तुम्ही पाहू शकता की किती सुव्यवस्थितरित्या फुलोर पण आहे आणि एक हरभऱ्याला गाठी लागलेल्या आहेत. बघू शकता किती हरभरा एकदम परिपक्व झालेला आहे. सांगायचं आहे की ज्यावेळेस पण दीपक सर या जळखान्देश रोडवर जातात त्यावेळेस मी त्यांना सांगतो की सर या तुम्ही. तर सर आवर्जून या रोडवर जाताना मला कॉल करतात, विशेष करून की शेताला चक्कर देण्यासाठी, पीक पाहण्यासाठी. त्यांचे खूप खूप आभार. आज पाहू शकतो की सर शेतामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी निरीक्षण केलं आहे की हरभरा कसा काय झाला आहे. तर त्यांच्याचमुळे हरभरा हा आज एकदम खूप व्यवस्थितरित्या परिपक्व झालेला आहे. पाहू शकता की आपण सर शेतामध्ये येऊन त्यांनी पूर्ण शेताला व्हिजिट दिलेली आहे. कॉलवर न बोलता त्यांनी स्वतः शेतामध्ये येऊन आपल्याला व्हिजिट दिलेली आहे.